ऐकलेचे ऐकावे पुन्हा पुन्हा ऐकावे या नाव निरूपण. म्हणजे ऐकलेचे ऐकावे पुन्हा पुन्हा ऐकावे, परत परत ऐकायचं, या नाव निरूपण. निरूपण कशाला म्हणतात, प्रवचन कशाला म्हणतात, की परत 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 आपल्याला ऐकायला पाहिजे. आणि आपण परत परत ऐकलं तर ऐकण्याने काय होतो, आपली प्रज्ञा जागृत होतो आणि आपल्याकडे तेच विचार राहतात मनामध्ये. मन हा सगळ्यात मोठा काय आहे, सगळ्यात मोठा मन ही माझी विभूती सांगतात भगवंत. मग मन ही जर आपली विभूती आहे तर त्या मनाशी आपण संवाद साधला पाहिजे. आपल्याच मनाशी आपल्याला संवाद साधता येतो, पण कधी जर आपण त्या मनाकडे जर भगवंताचं सतत चिंतन ठेवलं तरच आपल्याला त्याचा संवाद साधता येतो. आणि जर आपण त्या भगवंताशी सकाळी फक्त उठले आणि पूजा केली आणि आपण नंतर त्याचा विचारच केला नाही, तर ज्ञानोबा लिहितात, ज्ञानोबा की सारासार विचार हरिपाठ. म्हणजे सार काय असर काय ह्याचं विवरण देणारं ते हरिपाठ आहे. हरिपाठ ही गायची वस्तू नाही आहे, गायलं तरी चालेल अभंगातून, पण खरं तर हरिपाठ ज्ञानोबाने जो लिहिलेला आहे तो नामसूत्र ग्रंथ आहे. हरिपाठ हा नामसूत्रबद्ध ग्रंथ आहे. म्हणजे नामाचं सूत्रबद्ध असं ज्ञान त्या हरिपाठामध्ये ज्ञानोबारायाने, महाविष्णूचे अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, त्यांनी ते या सूत्रबद्ध या हरिपाठामध्ये नामाचं सूत्रबद्ध ज्ञान आपल्याला या हरिपाठातून दिलेलं आहे. आणि आपण ते फक्त जर गाण्यासाठी वापरलं तर आपल्याला त्याचा अर्थ कळणार नाही. कारण आपण काय करतो की आपण त्या संगीताकडे जातो आणि संगीतातून आपल्याकडे गाण्याचे स्वर बाहेर पडतात, पण त्यातून आपली परावाणी जागृत होणार नाही. आपली वैखरी वाणी जी आहे त्या वैखरी वाणीतून आपल्याला भजन म्हणता येतो, पण परावाणी शुद्ध करायची असेल तर हरिपाठ हा नामसूत्र ग्रंथ आहे. त्या नामाचं चिंतन करायला पाहिजे. नामाचं चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. ज्ञानोबा सांगतात की नाही, नामाचे चिंतन प्रगट आहे. नामाचं चिंतन केलं तर भगवंत प्रगटच आहे. प्रगट पसारा म्हणजे सगळीकडे आहे तो. असाल ते करा जेथे तेथे. ज्या ठिकाणावर तुम्ही असाल त्या ठिकाणावर भगवंताचं नामस्मरण पाहिजे. जिथं जिथं जाल तिथं तिथं तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. आणि जिथं जिथं जाल तिथं तिथं तुम्ही भगवंताचं चिंतन केलं तर भगवंत तुमच्या हृदयामध्येच आहे. पण हृदयामध्ये असलेला भगवंत आपण हृदयात ध्यान करत नाही. आपण सगळ्या प्रकारच्या पूजा करतो. सगळ्या प्रकारच्या पूजा आपण करतो घरात. अगदी सगळ्या देवांची पूजा करतो. पान लावा, फुलं लावा, सगळं करतो आपण. पण त्याचं भगवंताला काय आवडतं? भगवंताला फक्त नाम आवडतं. नामस्मरण भगवंताला आवडतो. दुसरी कुठलीही गोष्ट भगवंताला जरी आवडली तरी पण ती अर्पण करण्यासारखी नाही. कारण आपण जर फुलं आपण भगवंताला अर्पण केली तर भगवंत म्हणतो फुलांना मीच त्या झाडावर निर्माण केलं. आपण जर केले अर्पण केली तर भगवंत सांगतो त्या 25-30 फूट असलेल्या झाडावरती केळ्यांना पाणी द्यायचं काम मीच केलंय. ते केळी निर्मिती मीच केली. 100 फुटावर नारळाला जर पाणी लागलं किंवा नारळाला जे नारळ लागले त्या नारळाला 100 फूट उंच पाणी पोचवायचं काम मीच केलेलं आहे. मग सगळं केलं भगवंताने. आणि म्हणून भगवंत म्हणतो ज्या वस्तू ज्या निर्माण केलेल्या आहेत त्या वस्तूतून तुम्ही मला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला सापडणार नाही. कारण मी तुमच्या हृदयामध्ये आहे. हृदयस्तु नारायण. भगवंत म्हणतो मी तुमच्या हृदयामध्ये आहे.
आणि तुम्ही माझा हृदयात ध्यान करावा. प्रत्येकाने हृदयामध्ये ध्यान करायला पाहिजे. दिलं की नाही ज्ञानोबरांनी, की ज्ञानोबरा सांगतात की नाही, तैसा हृदयामध्ये रामू, म्हणजे हृदयामध्ये रामाचा आश्रय आहे. तो वास्तव्याला आलेला आहे. प्रत्येकाच्या मध्ये वास्तव्याला तो भगवंत आलेला आहे आणि त्याचं वास्तव्याचं ठिकाण हृदय आहे. तर हृदय आहे आणि त्या हृदयरूपी मंदिरामध्ये जो भगवंत आलेला आहे वास्तव्याला, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आलेला आहे, त्याचं आपण भजन करायला शिकलं पाहिजे. आणि आपण तसं भजन देणाऱ्या गुरुला आपण शरण जायला पाहिजे, तरच आपल्याला हे ज्ञान कळणार आहे. आता आपण बरंच काय बोलता येईल आपल्याला, पण आपण एका विशिष्ट विषयाकडे वळूया आपण, की ज्या आपल्याला नाथबाबांनी आपल्याला त्यांचे सद्गुरू जनार्दनांच्या कृपेच्या आशीर्वादाने जे काय भागवत लिहिलेलं आहे, त्या जनार्दनाची कृपा त्या नाथांवर झाली आणि नाथांची कृपा आपल्यावर होणार आहे. म्हणून आपण नाथांनी जे काय सांगितलंय ते आपण तिकडे वळूया. तर अध्याय 21 म्हणजे एकाकडे गेलो तर आपला 20 येईल. 21 म्हणजे काय, एकाकडे गेलो तरच 20 आहे. आपण अनेक प्रकारचे देव तयार केल्यात. सोमवारी वेगळा, मंगळवारी वेगळा, बुधवारी वेगळा, गुरुवारी आपला दत्त महाराज, शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी जय बजरंगबली, असे अनेक प्रकारचे देव आपण प्रत्येक वाराला पूजले. पण इथं सांगतात की अध्याय 21 म्हणजे एकाकडे गेलो तर आपल्याला 20 येईल. एक कुठे आहे तर एक आपल्या हृदयस्थ नारायण आहे. त्या एकाला प्राप्त करणं म्हणजे भगवंताची भक्ती आहे. आणि त्यातला श्लोक क्रमांक आहे आणि ओवी क्रमांक आहे 393. या परी विकारी नव्हे जाण, मी अंतर्यामी नारायण, ब्रह्मस्वरूपे परिपूर्ण, विकारा निर्दलन स्वये करता. भगवंत सांगतो की मी अंतर्यामी असलो, जरी मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये जरी असलो तरी विकारी मी नाही. तरी मला विकार मला स्पर्श पण करू शकत नाही. भगवंत म्हणतो जरी मी तुमच्या अंतर्यामी असला. आता आपला विषय झाला हृदयस्तु नारायण, भगवंत हृदयामध्ये आहे. मग हृदयामध्ये असणारा भगवंत, पण भगवंत म्हणतो मला विकार अजिबात स्पर्श करू शकत नाही. या परी विकारी नव्हे जाण, मला विकार अजिबात स्पर्श करणार नाही. मी अंतर्यामी नारायण. बघा स्पष्ट लिहिलं की नाही ते, मी कुठे आहे, तुमच्या आतमध्ये नारायण म्हणून आहे. म्हणून तया नारायणाला मनी अखंड आठवावे ध्यानी, मग ते लक्ष्मी तया पासोनी जाईलच कैसी. संत रामदास सांगतात तया नारायणाला मनी अखंड आठवावे ध्यानी, मग ते लक्ष्मी तया पासोनी जाईलच कैसी. कशी काय जाणार हो. जर त्या नारायणाचा आपण अखंड ध्यान केला तर आपल्याकडं लक्ष्मी जी आहे, लक्ष्मी म्हणजे शांती लक्ष्मी, आपल्याकडे असणारी शांती नावाची लक्ष्मी आहे. लक्ष्मी कुठली आहे, शांती आहे. शांती परते नाही धर्म, शांती हेच परब्रह्म. म्हणून नाथांना शांती ब्रह्म एकनाथ महाराज अशी पदवी मिळालेली आहे. आमचे सद्गुरू सच्चिदानंद पांडुरंग देवेकर असताना, हयात असताना ते नेहमी म्हणायचे शांती परते नाही धर्म, शांती हेच परब्रह्म. अहो शांती हाच परब्रह्म आहे. आणि ती शांती आपल्याला मिळवायची असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये 6वा अध्याय आपला चालू आहे. त्या 6व्या अध्यायाच्या त्या प्रक्रिया आहेत. ते नाम आहे, ते महावाक्य आहे. त्या महावाक्याच्या बोधातून आपण निर्गुण होतो. कुठलेच गुण आपल्याकडे राहत नाही. आणि ज्या वेळेला आपण निर्गुण होतो, आपण कुठल्याच आकाराची पूजा केली नाही, आपल्याकडे कुठलेच गुण आले नाही, तर आपल्याला शांती आपल्याला शोधत येतो आणि आपण शांत होऊन जातो. आणि आपण शांत झालो की मग आपल्याकडे त्या ज्ञानाच्या लहरी प्रगट होतात. ज्ञान अग्नी संपर्के म्हणजे काय, ज्ञानरूपी अग्नीचा संपर्क होतो. आणि ती ज्ञान अग्नी आहे आणि ती एकदा का आपल्या
पिंडामध्ये आपल्या जर प्रज्वलित झाली तर संपूर्ण अज्ञान नाहीसा होतो. कडसिले विवेके म्हणजे विवेक नावाचा जो दंडाधिकारी आहे तो आपल्यामध्ये प्रगट होतो. ज्ञान अग्नि संपर्के कडसिले विवेके, विवेक नावाचा दंडाधिकारी आपल्या आतमध्ये तयार होतो. सगळं आतमध्ये आहे, बाहेर काहीच नाही. आपण आयुष्यभर कितीही पूजा केल्या बाहेरच्या तरी पण त्या आपल्याला फलद्रूप होणार नाही. म्हणजे त्या मोक्षाच्या मार्गाला जाण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग काहीही होणार नाही. मग करू नये का? करा ना. का? कारण आपली पहिली पायरी येते. नाथांच्या या भागवतापर्यंत पोहोचायचं तर आपल्याला मध्ये 8 पायऱ्या आहेत. त्या 8 पायऱ्या ओलांडून आपल्याला आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जावं लागेल, तरच आपल्याला हे भागवत कळेल. मग आता काही लोक समजा अनुग्रहित असतील, पहिला अभ्यास असेल त्यांना, तर मग त्यांनी घरातले पूजा सगळ्या करा. का आपल्या इंद्रियांना वळण लागलं पाहिजे. या परी विकारी नव्हे जाणं, मला कुठलाच विकार नाही भगवंत म्हणतो. इथं भगवंत प्रत्यक्ष उद्धवाला सांगत आहे. उद्धवाला म्हणजे आपल्यालाच सांगत आहे. उद्धवाला म्हणजे कोणाला? उद्धव म्हणजे कोण? तर आपलाच उद्धार करण्यासाठी आपण आलेलो आहोत, आपणच उद्धव आहोत. अर्जुन म्हणजे कोण? अर्थ जुना म्हणजे आपण खूप आधी अनादी काळापासून आपला हा आत्मा आपल्याजवळ आहे. जुने आपण नवीन नाही आहोत, म्हणून अर्जुन आहोत. आपणच अर्जुन आहोत आणि आपणच उद्धव आहोत. आपणच आपला उद्धार करायचा आणि आपण जुने आहोत. म्हणजे आपण आधी अनादी काळीचे आपण आहोत. तो आत्मा आपला आधी अनादी काळीचा आहे, पण त्याचे आपण अंश आहोत. आपण तेच आहोत, आपण आत्माच आहोत. पण आपण देहबुद्धीमध्ये आल्यामुळे, देहबुद्धीकडे वळल्यामुळे आपल्याला ते कळत नाही आणि आपल्याला अनेक प्रकारच्या यातना आपण त्या वस्तूला विसरलोय. वस्तू म्हणजे आत्मा. आपण आत्म्याला, आपल्याच आत्म्याला आपण विसरलोय आणि त्याच्यामुळे आपल्याला भोगेच सगळे. आणि एकदा का तो आपल्या हातात आला, मग लिहिले की ना, हरी आला हाता मग काय भय चिंता. आपल्याला भय न चिंता कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्या हरीचा आपल्याला स्पर्श नाही तोपर्यंत. एकदा तो आला आपल्या हातात, मग आपल्याला भय नाही, चिंता नाही, काहीच नाही, दुःख नाही. ही अवस्था आहे. मी अंतर्यामी नारायण. बघा, मी आतमध्येच आहे नारायण, म्हणून मी आतमध्ये आहे. ब्रह्मस्वरूपे परिपूर्ण आणि मीच परिपूर्ण आहे. मी ब्रह्मस्वरूपच आहे, मी ब्रह्मच आहे. भगवंत सांगतो उद्धवाला की बघ, तुझ्या हृदयामध्ये झाकून बघ, मी तुझ्या हृदयामध्ये आहे आणि तू ब्रह्मस्वरूपे परिपूर्ण आणि ब्रह्मस्वरूपाने मी आहे आणि परिपूर्ण मी आहे. विकारा निर्दलन स्वये करता. आणि मी काय करतो? विकाराचा निर्दलन करतो, विकाराचा नाश करतो. मीच नाश करणार आहे. मीच घडवितो, मीच जोडितो, मीच मोडितो. सगळं करणारा मीच आहे. मरते मारते स्वरूप माझे. मरणारा पण मी आहे, मारणारा पण मी आहे. त्यामध्ये मरते मारते स्वरूप माझे म्हणजे मरणारा पण मीच आहे आणि मारणारा पण मीच आहे. पण आपल्याला त्या मीची ओळख होत नाही ना, कारण आपल्याकडे मी पण आहे. हा मी आपण एक भगवंताला अर्पण केला की भगवंत आपल्या आतमध्ये ताबडतोब प्रगट होणार. तर आपल्याला मी पण सोडता येत नाही. सगळीकडे मी आपण करत बसलोय. मीची विकारांचा करता. बघा, विकार पण मीच निर्माण करतो. आपल्याला वाटला म्हणून आपण भगवंताला शरण जायचं. बाबा आपल्याला काही समजत नाही हो. म्हणून रामदास स्वामींनी लिहिले, सर्व सांडून शोधामधला ऐसा देवची बोलला. सगळं टाका आणि मला शोधा, मी तुमच्या हृदयामध्ये आहे. सर्व सांडून शोधामधला ऐसा देवची बोलिला. परंतु लोकी अमान्य केला शब्द भगवंताचा. भगवंताचा शब्द अमान्य केला. मान्य नाही होत लोकांना. हृदयामध्ये भगवंत आहे, लोकांना मान्यच नाही. उठसूट पल इकडे तिकडे बस. ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा, ह्या देवीला नवस बोल, त्या देवाला नवस बोल. हेच कार्य चालले आपले. एवढा संतांनी लिहिलंय, पण हे का कळत नाही? कारण आपण हृदयामध्ये ध्यान करत नाही. इथं लिहिलं की नाही, मी अंतर्यामी नारायण म्हणजे मी आतमध्ये तुमच्या नारायण असा
भगवंत उद्धवाला सांगतो, कृष्ण परमात्मा सांगतो उद्धवाला, आणि ते आपलं विवरण चालू आहे. आणि ती ओवी क्रमांक आहे 393, एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 21, श्लोक क्रमांक 37 आणि ओवी क्रमांक 393. स्पष्टपणे उद्धवाला भगवंताने सांगितले की मी उद्धवा तुझ्या हृदयामध्ये आहे. म्हणजे आपल्याला सांगितले, आपल्याला उद्धव म्हणून ठेवलंय त्यांनी, निमित्ताला उद्धवाला धरलंय, पण आपल्याला सांगतो भगवंत, आपल्याला सांगतो बघ मी तुमच्या हृदयामध्ये आहे आणि तुमच्या हृदयामध्ये तुमचं लक्षच नाहीये. अरे तोच चालवतो आपल्याला. म्हणून कालीले सर्व सांडून शोध, सगळं टाका आणि मला शोधा. ऐसा देवची बोलला, देव सांगतो अरे बाबा सगळं सांड आणि मला शोध. परंतु लोके अमान्य केला शब्द भगवंताचा. म्हणून नाना दुःखे भोगीती. दुःख आपल्या वाट्याला काय येतो का आपण त्याला शोधत नाही भगवंताला. एखाद्याने सांगितलं अरे तिकडे देव नवीनच पिंडी तयार झाले, इकडे नवीनच देव तयार झाला, देव नवसाला पावणारा तयार झाला, आणि सगळे तिकडे धावतात. आता नवसाला पावणारा देव तयार झाला, नवीन नवीन देव तयार झाले, आणि ते देव बघायला लोक जातात, पण त्यांच्या डोक्यात हे लक्षात येत नाही की तो देव बघायला घेऊन जाणारा भगवंत माझ्या आतमध्ये आहे. आणि त्या भगवंताच्या शक्तीवर आपण जे काय प्रगट झालेलं आहे, प्रगट झालेलं का काय झालेलं आपल्याला त्यांनाच माहिती, त्या लोकांना. आणि तो आपण बघतो. आपल्याला पंढरीच्या पांडुरंगाला पाहणारा भगवंत आपल्या आतमध्ये आहे, म्हणून आपण पंढरीचा पांडुरंग बघतो. मग जाऊ नये का? जावा, ज्याची इच्छा त्याने जावा. पण तो गेला तर मग आपण बघू का पांडुरंगाला? आपल्या अंतरीचा अंतरात्मा आपल्या निघून गेला तर आपल्याला पांडुरंगापर्यंत जाता येईल का? एवढं स्पष्ट सांगितलं, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. नाना शरीर हीच मंदिरे, आतमध्ये राहिजे जीवेश्वरे. देवळे म्हणजे नाना शरीर आहे, म्हणजे प्रत्येक शरीरा मंदिर आहे, आणि त्या शरीरामध्ये जो राहणारा तो भगवंत आहे. आतमध्ये राहिजे जीवेश्वरे, आतमध्ये जीव नावाचा ईश्वर राहतो. आणि त्या देवळाचे अनेक गुणे देव विजे, आणि देवळाच्या म्हणजे देहाच्या गुणातून आपल्याला देव व्हायचं सांगितलंय. देव होईजे, देव व्हायला सांगितले आपल्याला. देव बघण्याची वस्तू नाहीये. आता काय काय ओरडून सांगणार आपण लोकांना? मीच विकारांचा करता, मी विकार पण मीच तयार करतो, करून मीच अकर्ता, आणि सर्व विकार करता करून मी अकर्ता आहे, मी काही करत नाही. आणि त्या मद नये विकारिता, पण मला विकार स्पर्श पण करू शकत नाही. जसा आता तुम्हाला सूर्य आहे, तो सूर्य फक्त प्रकाश देण्याचं काम करतो लोकांना. लोकांचे सगळे व्यवहार त्या सूर्याच्या प्रकाशात चालतात. पण लोकांनी केलेले व्यवहार, लोकांनी केलेले जे काय असेल, लोकांनी केलेले जे काय कामधंदे, उद्योगधंदे असतील, जे काय चांगले वाईट धंदे असतील लोकांनी केलेले, ते सूर्याला स्पर्श करतात का? नाही. त्याचं काम आहे फक्त प्रकाश देणं. तसं भगवंताचं काम आहे फक्त चैतन्य स्वरूप पुरवणं. चैतन्याचा जो काही चैतन्य आहे, त्या चैतन्याची शक्ती प्रत्येक जीवाला काय करते? शक्ती देते. जशी वीज आहे, वीज काही करत नाही, फक्त ते आपल्याला काय करते? ते आपल्याला प्रकाश देतो. मीच सगळं करताय. मजने विकारिता, ब्रह्मस्वरूपता स्वभावे. आणि माझ्याकडं आणि काय सांगतात भगवंत उद्धवाला की मजने विकारिता, ब्रह्मस्वरूपता, आणि माझ्याकडे ब्रह्माची स्वरूपता सहजच आलेली, मला सहजच मी आलेली आहे. त्या ब्रह्मस्वरूपाला कुठलाही विकार स्पर्श करू शकत नाही. ब्रह्म केवळ निधर्म, त्याच्याकडे धर्म नाही ब्रह्माकडं. म्हणून आपल्याला गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये भगवान उवाच असा शब्द वापरलेला आहे. काय वापरलेला आहे? भगवान उवाच. कृष्ण उवाच नाही सांगितला. भगवान उवाच म्हणजे
ह्या सगळ्या करणारा जी शक्ती आहे त्या शक्तीला भगवान म्हणून असा भगवान म्हणून तिला संबोधित केलेले आहे. या मायेच्या मार्फत उत्पत्ती स्थितीला हे करतो. ती माया ब्रह्मदेवाला सुद्धा कळलेली नाही. बघा काय सांगितलंय, ब्रह्मदेवाला पण ती माया कळाली नाही, कारण ब्रह्मदेवाला माया कळालीच नाही. ब्रह्मदेवाला काही प्रश्न केलेले आहेत ब्रह्मदेवाच्या मुलाने. मागच्या अध्यायात गेला आपल्याला की सनकादिकांनी ब्रह्मदेवाला प्रश्न केला आणि ब्रह्मदेवाला त्याचा उत्तर देता आला नाही. म्हणून ब्रह्मदेवाने भगवंताला विनंती केली, अरे बाबा असा असा प्रश्न केलाय माझ्या मुलांनी. मग प्रत्यक्ष ते परब्रह्म हंसरूपाने आलं आणि त्या सनकादिकांना ज्ञान देऊन गेलं. मागच्या 19व्या अध्यायामध्ये याचा विस्तारित मी तुम्हाला सांगितलं, संपूर्ण विस्तार सांगितलं 19व्या अध्यायामध्ये. मी जरी चैतन्य असलो, परमात्मा असलो, तरी माझी स्थिती तशीच ठेवून हे सर्व कार्य करू शकतो. मी चैतन्य स्वरूपामध्ये आहे आणि माझी शक्ती सगळं काम करतो आणि मला स्वतःला तसंच ठेवतो, हालत नाही. कारण ब्रह्म कसा आहे की ब्रह्म येत नाही, जात नाही. ब्रह्म असतच असे सर्व काळ तो आहे. आधी अनादी काळापासून तो ब्रह्म आहे आणि त्याच्या ह्या चैतन्याच्या शक्तीवर सर्व माया कार्य करत असतो. म्हणून ब्रह्म दिसे, ब्रह्म न दिसे, माया दिसे, ब्रह्म न दिसे. ब्रह्म असतच असे सर्व काळ तो आहे. यम योग माया स्वभावता मी सकळ करून या करता. आणि ही माझी योग माया आहे, ती माझ्या चैतन्य शक्तीवर स्वभावताच आहे. जसा आपल्याला प्रत्येक जीवाला स्वभावताच भजन भगवंतांनी दिलेलं आहे. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. आपल्याला स्वभावताच भजन दिलेलं आहे, पण त्या भजनाला आपण विसरलोय. जसं माया स्वभावताच निर्माण केलेली भगवंताने, भगवंताच्या त्या चैतन्य शक्तीवर मायेचा उद्भव झालेला आहे. तसा आपल्याला ह्या जीवाला भगवंताने स्वभावताच भजन दिलेलं आहे आणि तो स्वभावताच भजन आपण विसरलेला आहे आणि म्हणून आपल्याला हे ज्ञान कळत नाही. जे स्वभावताच वस्तू असतात भगवंताने दिलेल्या आहेत आणि त्या स्वतःच्या स्वभावाला माणूस विसरलेला आहे. स्वभावताच भजन दिलेलं त्या भजनाला माणूस विसरलेला आहे आणि तो ओरिजिनल भजन आहे. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझ्याच ठाई परिज्ञाने विन नाशिले. बघा, ते ज्ञान नसल्यामुळे प्रत्येक जीवाचा नाश होणार आहे असं भगवंताने लिहिले. तसं इथं माया काय लिहिले की मायेचं पण असंच सांगितले, योग मायेचे स्वाभाविक बल असल्यामुळे मी सर्व करताय. स्वाभाविक बळ आहे त्या योग मायेकडे आणि म्हणून करुणा करताय. भगवंताने बल दिलंय, तिला शक्ती दिली आहे योग मायेला आणि त्या शक्तीच्या द्वारे योग माया काम करत असते व देश कालांनी विकारी न होणाराच आहे. म्हणजे मी कुठल्याही देशामध्ये गेलो तरी विकारी होत नाही, विकार मला स्पर्श करू शकत नाही, कारण विकारी न होणारच आहे. मी कसा आहे, व्यापक आहे. मला सांगा त्याला विकार कसे काय येतील? का भगवंत काय व्यापक आहे? हो, व्यापक वस्तूला विकार कसे काय स्पर्श करणार? विकार कोणाला आहेत? जी मर्यादित वस्तू आहे तिला विकार आहेत. जी अमर्याद आहे, जिचा लिहिले का नाही वेदांनाही नाही कळला अंत पार ह्याचा कानडा राजा पंढरीचा. मग सांग, वेदांनाही कळत नाही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे आणि माऊली तर सांगतो की गगनाहुनी वाढ नाम श्रीहरीचे. मग आता मला सांगा, गगनापेक्षा जर भगवंत मोठा असेल, गगनाला कव्येत घेतो, मग असा तो विकारी होईल का? विकार कोणाला होतात? जी वस्तू मर्यादित आहे तिला विकार. जी अमर्याद वस्तू आहे की जिचा थांग पत्ता लागत नाही, त्या वस्तूला विकार कसं काय स्पर्श करणार? आणि भगवंत म्हणतो म्हणून विकारी नाही मी. जरी सत्य असती भेदता, जरी सत्य असती भेदता,
तरी मजही येती विकारिता, माझे निज स्वरूपी पाहता भेदाची वार्ता दिसेना असेना. हा भेद सत्य असत, सत्य हा भेद सत्य असता तर माझे स्वरूपही विकारी झाले असते. म्हणजे माझं स्वरूप पण विकारी झालं असता, पण भेदच नाही. भगवंत सांगतो माझ्याकडं कुठल्याच प्रकारचा भेद नाही. भेदा भेद अमंगळ भगवंताने लिहिले. भेदा भेद अमंगळ, भेदा आणि भेदच नाही. मग सगळ्यांना सारखा एका लाईनमध्ये भगवंत सगळ्यांना सारखा बघतो. त्याच्याकडे भेदच नाही, अभेद आहे तो, अभेद आहे त्याच्याकडे. आणि म्हणून तर काय सांगतात, भेद हा भेद सत्य असता तर माझे स्वरूपही विकारी झाले असते. मला भेदच नाही आणि माझं स्वरूप पण विकारी झाले असते. पण माझ्या ठिकाणी भेद विकार आदी काहीच नाही. माझ्या ठिकाणी भेदच नाही, विकारच नाही. भगवंत परत परत सांगतो, बघ माझ्याकडे भेद नाही, माझ्याकडे विकार नाही. मी कसा आहे तर निर्विकारी आहे. मला विकार काहीच नाही, ते विकार माझ्याकडे निर्विकारी, निरावयव आहे, मला अवयवच नाही. निसंग आहे, मला कोणाचाही संग नाही. निरावयव अज आहे, म्हणजे आज म्हणजे मी जन्मालाच येत नाही, जन्मालाच नाही येत मी असतच असे सर्व काळ. ध्रुव आहे, म्हणजे मी कधीही हलत नाही. ध्रुव कसा, ध्रुव तारा जसा हलतच नाही. सगळे तारे हलतात पण ध्रुव हलत नाही. मी ध्रुव आहे, आज आहे, मी जन्मालाच येत नाही. निरावयव, मला कुठल्याच प्रकारचे अवयव नाही. निसंग, निर्विकारी, निर्गुण, निराकार, मला आकारच नाही. मग असा परब्रह्म असताना त्याला विकार कसे काय लागतील मला सांगा. आपला परब्रह्म जो कसा आहे तर मी तुम्हाला त्याचे गुण सांगितले आता. मग असे गुण जर त्याकडे असतील तर त्याला विकार कसे काय बरं त्याला लागतील? नाहीच ना, विकार लागणार. आणि पुढे जाऊन काय सांगतात, जेवी भ्रमे सर्पत्व दोरीवरी परी दोर सर्पत्व कदा न धरी, तेवी मी परमात्मा श्रीहरी करुणी अविकारी निज रूपे. आता व्यवस्थित समजून घ्या. दृष्टांत दिला की बघा बऱ्याचशा ठिकाणी दृष्टांत आहे, पण याचा अर्थ कसा आहे तर ते दृष्टांत समजतं पण सिद्धांत नाही समजत. दृष्टांतही समजून घ्या की प्रत्येक ठिकाणी हा दृष्टांत आलेला आहे की दोरी असते, दोरी रात्रीच्या अंधारामध्ये त्या एक पायाला लागतो, आपल्या माणसाच्या पायाला लागली का त्याला वाटतं बापरे बापरे आपल्या पायाला सर्पाचा स्पर्श झाला आणि एकदम घाबरून उठतो तो. आपल्याला चावला असता तर, आणि पुढचे विचार लगेच चालू होतात त्याच्याकडे. किती मोठा होता, काय होता, काळा होता, नाग होता का अजून कुठल्या जातीचा होता, विषारी होता का तो त्याला विष नव्हता. अनेक प्रश्न निर्माण होतात. दोरी रात्री पायाला लागली का असं वाटते माणसाला त्या सापाची शेपटीत लागली आपल्या पायाला. मग आता तो आपल्या घरी येईल. पूर्वीच्या लोकांना असं वाटायचं तो डूब धरतो साप म्हणून. काय करतो तो तर आपल्या घरी येतो ना चावतं असं वाटायचं पूर्वीच्या लोकांना. अनेक प्रकारचे विचार त्या माणसाच्या मनामध्ये येतात. मग चावलं असतं तर डॉक्टरकडे जावं लागलं असतं आपल्याला, मग आपल्याला ते इंजेक्शन घ्यावं लागले असते. असे अनेक विचार मनामध्ये येतात. आणि मग घरी जातो धावत धावत. ज्या व्यक्तीच्या पायाला तो सर्पाचा म्हणजे त्या दोरीचा स्पर्श झालेला असतो त्याला वाटतं तो सर्प आहे. घरी जाताना बॅटरी घेऊन येतो, उजेड घेऊन येतो आणि बघतो, अरे बापरे. म्हणजे 15 मिनिटांनी तो आल्यानंतर बघतो तर ती दोरी आहे. पण 15 मिनिटं त्याचा भ्रम काय झाला, साप होता. तो चावला असता तर त्याचं विष लागलं असतं तर काय, अनेक प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये आले. पण जेव्हा त्याने प्रकाशित केला आणि बघितला बॅटरी मारून, टॉर्च मारून, अरे बापरे ही तर दोरी आहे. सगळं भ्रम निघून गेलं, सगळे भ्रम निघून झालं. इथे काय सांगायचं त्यांना की दोरी सत्य आहे पण माणूस भ्रमाने तिलाच साप समजतो. तसं जे काय आहे माया ती माणसाला खरी वाटते. पण ज्या वेळेला या आपल्या आत्मतत्वावर आलेला मायेचा विकार किंवा मायेचं स्वरूप हे जेव्हा पूर्णपणे माणूस विसरतो, पूर्णपणे त्या मायेचा निराश होतो, त्या नामातून, त्या भगवंताच्या चिंतनातून जेव्हा आपल्या पूर्णपणे देहाचा निराश होतो, विसर पडतो आणि आपण त्या आत्मतत्वाशी एकरूप होतो,
तेव्हा आपल्याला कळतो की ही माया जी आहे ती सगळी जाणारी नाशिवंत, हा देह पण नाशिवंत आहे. मग त्यावेळेला आपण म्हणतो नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काल सावधान. आपण सावधानतेने वागायला पाहिजे, कारण आपला एक एक पल आपलं आयुष्य निघून चाललेलं आहे. तसं हे सगळं दोरी म्हणजे दोरी खरी आहे, साप खोटा आहे, पण दोरीवरती सापाचा भ्रम झाला. तसा आपल्याला त्या आत्मतत्वावर ह्या मायेचा आपल्याला भ्रम झालेला आहे. पण ज्या वेळेला आपल्याला आपल्या आत्म्याकडे प्रकाश पडेल, जेव्हा त्या आत्म्याचा आपल्याला त्या आत्मतत्वाचा आपल्याला स्पर्श होईल, त्या भगवंताचा आपल्याला स्पर्श होईल, त्यावेळेला आपल्याला ही माया सगळी खोटी आहे असं आपल्याला 100% आपल्याला त्यावेळेला ते आपल्याला आत्मप्रचिती येते. आणि ते ज्ञान कोणाला होतो तर ते सिद्ध पुरुषाला होतो. आणि म्हणून सिद्ध पुरुष जो आहे तो आपल्या जीवनात यायला पाहिजे. तसा आपल्याकडे दाखवणारा दोरी खरी आहे, साप खोटा आहे असा दाखवणारा सत्पुरुष आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे. आणि तो आला की आपले सगळे भ्रम निघून जातात. जरी सत्य असती भेदता, तरी मजही येती विकारिता, माझे निजस्वरूपी पाहता भेदाची वार्ता असेना. जेवी भ्रमे सर्पत्व दोरावरी, परी दोर सर्पत्व कदा न धरी. दोरीवर सापाचा भ्रम झाला, पण तो भ्रम दोरी कधीही धरत नाही, कारण ती दोरीच आहे. तसं आपण परब्रह्मच आहोत, आपण माया नाहीत आपण. पण आपण देहबुद्धी राहिल्यामुळे आपल्याला काय वाटतं, हा देह माझा आहे. पण आपण देह नसून आपण आत्माच आहोत. तेवी मी परमात्मा श्रीहरी करून या विकारी निजरूपे. तसा मी परमात्मा सगळं करतो आणि सगळं करून मला काय कुठलेच विकार मला स्पर्श करत नाही. निजरूपे मी कसा आहे तर माझ्या स्वरूपामध्ये मी स्थित आहे. तसं तुम्ही तुमच्या आत्मस्वरूपाशी स्थित झाले, एकरूप झाले तर मायेचा आपला भ्रम निघून जातो आपल्याला. जसा सापाचा भ्रम दोरीवरनं निघून गेला, दोरीच आहे, तसा आपण देह नसून आपण आत्माच आहोत हा आपल्याला काय होतो, आपल्याला बोध होतो. आणि मग तिथून आपल्या खऱ्या ज्ञानाची सुरुवात आपल्याला सुरू होतो. पण या सगळ्या ध्यानातून होतं बरं का, असं होणार नाही. म्हणून मी 6वा अध्याय घडी तुम्हाला का घेतो जोडीला, की 6व्या अध्यायामध्ये खरं ज्ञानवरांनी ध्यानयोग किंवा अभ्यासयोगातून सगळं काही स्पष्ट केलेलं आहे. तुम्हीच आत्मस्वरूप, तुम्हीच आहात, तुम्हीच परब्रह्म आहात असं सांगणारा तो 6वा अध्याय. घोष रूपे अतिसूक्ष्म नादू, तो मी प्रणव रूपे निज वेदू. आता हे जे दोरीवरचा जो आलेला भ्रम आहे, तो सापाचा भ्रम आहे किंवा माया ब्रह्माचा जो भ्रम आहे, आपल्याला या ब्रह्मावरती ती माया आहे, तिचा भ्रम आपल्याला घालवायचा असेल तर नाथ महाराज काय सांगतात बघा, घोष रूपे अतिसूक्ष्म नादू. तो कशातून जाईल तर आपल्याला त्या नामाचा घोष म्हणजे नामघोष आपल्या आतमध्ये जर झाला, नामाचा घोष आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये त्या नामाचा निनाद आपल्यामध्ये तयार झाला, त्या नामाचा अनाहत ध्वनी आपल्यामध्ये निर्माण झाला, तर घोषरूपे अतिसूक्ष्म नादू. तर तो नाद सूक्ष्म आहे आणि त्या नादाच्या लहरीतून, त्या नादाच्या श्रवणातून हे सगळे विकार आपले बाजूला होतात. सगळे विकार आपले नाद ब्रह्मातून बाजूला होतात. ऐकून विकार जाणार नाही. बरेचसे पंथ असे आहेत आपल्याला सांगतात की सगळे विकार जातील, ऐकून आपले विकार जाणार नाही. विकार घालवायचे असतील तर आपल्याला नाद ब्रह्माचा आपल्याला नाद लागला पाहिजे. नाद ब्रह्म ऐकण्याचा नाद आपल्याला लागला पाहिजे. नाद ब्रह्मा ऐकण्याचा नाद आपल्याला लागला तर विकार आपले कुठल्या कुठे निघून जातील. आणि विकारी माणूस भिकारी व्हायला वेळ लागत नाही, विकारीच भिकारी होतो. आणि श्रीमंत कोण आहे, जो नाद ब्रह्म ऐकतो तो श्रीमंत आहे. श्रीमंती त्याच्याचकडे आहे. आणि जो विकारी आहे तो भिकारी होणार एक ना एक दिवस. त्याला असं वाटतं की मी सगळे सुख भोगतो, पण नाही ना, तो सगळी स्वतःची शिल्लक संपवतो. जे आपण घेऊन आलोय शिल्लक, माणूस स्वतःची
पुण्याई घेऊन जन्माला आलेला आहे. मागच्या जन्मात आपण जे जे पुण्य केले आहे त्या पुण्याची पुंजी आपण घेऊन आलेला आहे आणि ती पुंजी आपल्याकडनं संपली म्हणून ज्ञानोबा राहिलेली की नाही, तया पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे. मग सवेची येते माघारी मृत्यू लोके, म्हणजे परत माणसाला जन्ममृत्यूच्या चक्रात जावं लागतो. म्हणजे शिल्लक आहे तोपर्यंत आपलं सगळं चाललेलं आहे. शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला सांभाळतात. शिल्लक संपता ढकलून देते आपल्याला, म्हणजे विषय आपल्याला ढकलून देतात. 84 मध्ये घोष रूपे अति सूक्ष्म नादू तो मी प्रणव रूपे निज वेदू. आणि तो प्रणवाच्या रूपाने मी बरं का निज वेदू तो कसा आहे, तर प्रणव रूपाने आहे माझ्याकडे. म्हणजे भगवंत प्रत्येक जीवामध्ये प्रणव रूपामध्ये आहे, ओंकार स्वरूपामध्ये आहे. परत परत वाचतो बघा. घोष रूपे अति सूक्ष्म नादू तो मी प्रणव रूपे निज वेदू. प्राणी मात्राशी असे स्वतः सिद्धू परी नेनती बोधू सकामत्वे. जे कामामध्ये अडकलेले आहेत, जे काम वासनेत अडकलेले आहेत, जे विषयांमध्ये अडकले आहेत, ते ह्या नादाचा जो बोध आहे, अहम ब्रह्मास्मीचा जो बोध आहे, त्या बोधाकडे कुणाचाच लक्ष नाही. आणि तो बोध आहे तोच आपला भगवंत आहे. आपल्याला बोध मिळाला पाहिजे की आपणच परब्रह्म आहोत, असा तो नाद आहे. आणि त्या नादाशी एकरूप होणं, त्या नाद ब्रह्माचा स्वाद घेणं, त्या नाद ब्रह्माचा आनंद घेणं, ना त्या आनंदामध्ये रंगून जाणे, नाही का. गोविंदू गोविंदू मना लागली या छंदू. मग गोविंद ते काया देवा भेद नाही तया. गोविंदू गोविंदू मना लागली या छंदू, मना लागली या छंदू. गोविंदू गोविंदू हा छंद लागला पाहिजे. म्हणजे त्या अनाथ नादाचा नाद आपल्याला लागला पाहिजे. तो नाद ब्रह्म आहे. आणि तो नाद ब्रह्म आहे ना, त्यालाच कोणी मुरली म्हणतात. काय म्हणतात त्याला? आणि तीच मुरली आहे. कृष्ण परमात्मा ती मुरली वाजवते, पण तसा त्याचा अर्थ नाही आहे. हाच आपला एक मुरली आहे. आपल्याकडे सप्तचक्र भेदन, त्या बांसुरीला पण 7च भोका असतात. तसं आपल्याला आहे सप्तचक्र भेदन करून आपल्याला हीच मुरली आपला भगवंत वाजवत असतो. भगवंतच आपली मुरली वाजवतो. फक्त तुम्ही बसा, तुमची मुरली आपोआप वाजेल. पण आपण बसत नाही, ध्यानाला बसत नाही, आसनावर बसत नाही, आपण त्या नाद ब्रह्माचा अनुभव घेत नाही. म्हणून ही सगळी आपली गडबड आहे भक्ती मार्गामध्ये. भक्ती मार्गामध्ये सगळी गडबड आहे. मोठ्या मोठ्या पंथांनी पण सगळं गडबड करून ठेवलाय. अनुभूती नाही ना सांगत, अनुभूती पाहिजे ना. ध्यानाला बसा, सगळे अनुभूती येतील. सगळे अनुभव येऊन तुम्हाला ती माल घालतील, अनुभवाची माल. आणि ती एकदा माला किती पण घातले तरी काय फायदा होणार नाही. पण अनुभवाची माल एकदा तुमच्याकडं आली तर मग सगळं आलं तुमच्या हातामध्ये. हीच बांसुरी आहे, हीच आपली काय आहे, हीच आपली बांसुरी. आणि हीच बांसुरी आपल्या सप्त स्वरांनी आपल्याला, म्हणजे सप्त चक्र भेदन करून आपल्याला भगवंतच आपली ही बांसुरी वाजवत असतो. बघा, बांसुरी कधी तुम्ही हातात घेतली का बघा, तिला पण 7 भोका असतात. आणि तसे आपल्याला हे 7 चक्र भेदन करून आपल्याला या ब्रह्मांडामध्ये तो नाद घुमवायचा आपल्याला. आणि तो नाद एकदा घुमला की आपण सुटलो. तो मी प्रणव रूपे निज वेदू प्राणी मात्राशी असे स्वतः सिद्धू. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये मी स्वतः सिद्ध आहे. स्वमात्मा स्वानंद घन लिहिलं की नाही. स्वतः सिद्ध आहे आत्मा आपल्या आतमध्ये. परी नेन ती बोधू सकामत्वे. परंतु ते माणसं विसरल्यात. कसा? कारण आणले झाल्यात, त्यामुळे तो मला ओळखत नाही. इथं काय लिहिलंय? बोध रूपाने प्रणवाचा सूक्ष्म नाद उमटतो. बघा, बोध रूपाने म्हणजे अहम ब्रह्मास्मीचा बोध आपल्या अंतकामध्ये सूक्ष्म असा नाद उमटतो. ओंकार रूपी वेद मी आहे. बघा, तो वेद पण तो कसा आहे? वेद ओंकार स्वरूपाने माझ्या आतमध्ये आहे. या सर्व प्राणीमात्रां असूनही मी अविकारीच आहे. सगळ्या प्राणीमात्रांमध्ये आहे, पण मला तो त्या ओंकार स्वरूप नादाला, बरं का,
जर तुम्ही नाद स्वतःला नाद लावून घेतला तर मला कुठलेच विकार स्पर्श करू शकत नाही. पण लोक आपल्या कामना आणि विकल्प यांनी बद्ध अंध होतात. पण लोक त्याला विसरतात, त्या नाद ब्रह्माला. आणि लोक काय करतात, इच्छा आकांक्षा कामना भावना विकल्प या सगळ्यांमध्ये गुरफटून जातात आणि स्वतःच आंधळे होतात. म्हणून लिहिले तुकोबाराय म्हणतात की नाही, तुकोबाराय म्हटले की नाही, आंधळेची जण अवघेची आंधळे. सगळेच लोक आंधळेत. काय करणार त्याला? प्रत्येक माणूस हा आंधळा झालाय. त्या कामनेच्या मागे, इच्छांच्या मागे, संसाराच्या मागे आंधळाच झालाय. सगळे आंधळे आहेत. माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं, सगळं भ्रांतीचं ओझं आहे सगळं. त्यामुळे ते या मला ओळखत नाहीत आणि ते विकारांमध्ये, याच्यामध्ये, विषयांमध्ये अडकल्यामुळे, त्रिगुणांमध्ये अडकल्यामुळे, अहंकारामध्ये अडकल्यामुळे ते सर्व मला विसरले आहेत, असं भगवंत इथे उद्धवाला सांगत आहे. जेवी का विष्टा भक्षी सुकर उपेक्षी कस्तुरी कापुर तेवी सूक्ष्म वेदाचे निजसार सका मन उपेक्षिती. आता इथे त्यांनी मारला टोला बघा. इथे काय मारलाय? जेवी का विष्टा भक्षी सुकर. डुक्कर काय करतो? तर डुक्कर आपली विष्ठात भक्षत, विष्ठात म्हणजे चिखलच भक्षण करत बसला आहे. डुकराला काय आवडतं? डुकराला तुम्ही कितीही चांगलं धुवा, तो जाणार कुठे? तो जाणार तिकडे, चिखलावर जाणार. सुकरमा मर्दिले मर्दिनी, सुकर पूजिले विले पाणी, म्हैसा मर्दिला चंदनी. म्हशाला जरी चंदनामध्ये तुम्ही लेप दिला तरी तो जाऊन कुठे बसणार आहे? चिखलातच बसणार आहे. तशी सगळी लोक श्वान सुकरासारखे आहेत, डुकरासारखे आहेत, म्हशासारखे आहेत. सुकर पूजिले विलेपणी, म्हैसा मर्दिला चंदनी. एवढं सगळं केलं तरी सुकराला काय आवडतं? डुकराला काय आवडतं? चिखलच आवडतं. रेड्याला काय आवडतं? चिखलच आवडतं. तशी माणसाची रेड्यासारखी आणि डुकरासारखी अवस्था झालेली आहे. त्याला विषय सुखच आवडतात. विषय सुख हे काही बोलण्याचे नाही, परी काय केल्या मूर्ख न सेविता न सरे. ज्ञानोबाराय सांगतात, विषय सुख हे काही बोलण्यासारखा विषयच नाही, पण काही की जे काही पण केला तरी तो माणूस न सेविता न सरे. ते भोगालाच तो तयार आहे, ते टाकायला तयार नाही. आणि म्हणून प्रत्येक माणसाची फजिती आहे इथे. जेवी का विष्ठा भक्षी सुकर उपेक्षी कस्तुरी कापूर तेवी सूक्ष्म वेदाचे निजसार सका मनार उपेक्षिती. तसं त्याप्रमाणे जो माणूस कामिक आहे, कामनेची भक्ती करतात, ते काय करतात? तर ते सकाम आहेत, म्हणजे कामनेची भक्ती करतात. आणि ते डुकराप्रमाणे आहेत, ते रेड्याप्रमाणे आहेत, अशी त्यांना उपमा दिलेली कोणी? भगवंताने. भगवंत उद्धवाला सांगतो की काही माणसं डुकरासारखी आहेत, काही माणसं रेड्यासारखी आहेत, आणि ते त्या चिखलाला सोडणार नाही, म्हणजे त्या विषयांना सोडणार नाही. जेवी विष्टा का विष्टा भक्षी सुकर उपेक्षी कस्तुरी कापूर तेवी सूक्ष्म वेदांचे निजसार सका मनार उपेक्षिती. आता इथे काय, डुकराला कापूर कस्तुरीचं काय किंमत? डुक्कर असतो त्याला कापुराची न कस्तुरीची काय किंमत आहे का? काहीच नाही. त्याला चिखलच आवडतो. तो आवडून विष्ठाचा खातो. बघा, विष्ठा आवडीने खातो. त्याप्रमाणे या नादरूप परमात्म्याची लोक उपेक्षा करतात. नाद ब्रह्म मी तुमच्या आतमध्ये आहे, नाद स्वरूपामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. पण त्या नाद ब्रह्माला लोक, त्या नाद ब्रह्माच्या नादाला न लागता लोक विषयांच्या नादाला लागतात. आणि म्हणून लोक फुकट गेल्यात चालले, सगळे आंधळे झालेत. मला कोणी ओळखतच नाही, मी नाद स्वरूपामध्ये आहे. नाद ब्रह्म सगळ्यात मोठं शास्त्र आहे, की जो शास्त्र शिव सर्वोदय शास्त्र भगवंताने पार्वतीला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण नाद ब्रह्माचा विश्लेषण आहे. एकदा आपल्या जीवनामध्ये कधी जर वेळ मिळाला तर तो घेऊन या, वाचा. सगळं आहे त्याच्यामध्ये. सगळ्यात मोठं शास्त्र नाद ब्रह्मशास्त्र आहे. सगळ्यात मोठं शास्त्र, सगळ्यात भक्ती नाद ब्रह्माची मोठी आहे. आणि ती नाद ब्रह्माच्या माध्यमातून आपल्याला भगवंताला प्राप्त करता येतो. नवे नवे भगवंताशी एकरूप होता येतो. नवे नवे भगवत स्वरूपच होता येतो नाद ब्रह्मातून.
पण त्याची आपल्याला ओळख कोणीच देत नाही, कोणालाच अनुभूती नाही. काय म्हणून लिहिले आंधळेची जण अवघे. सगळेच लोक आंधळे आहेत, कोणाला आपण शिकणार. तुकोबाऱ्या झाले वेडे आणि ते बोलले बसले गप. कारण तुकोबाऱ्यांना माहीत पडला की हे लोक ऐकणार नाही. ना ऐकती भटकीचे गजडीचे शिव्या घातल्या लोकांना. मी निजानंदो हृदयातू. कसा आहे? मी आनंद स्वरूपामध्ये हृदयातू, तुमच्या हृदयामध्येच आहे. बघा भगवंत उद्धवाला सांगतो. आणि हे नाथांचे बोल आहेत. नाथांनी जनार्दन स्वामी च्या कृपेने आपल्याला हे ज्ञान सांगितलेलं आहे. जोपर्यंत गुरुकृपा होत नाही तोपर्यंत हे ज्ञान कळत नाही. म्हणून सद्गुरु कृपा तेची गुरु किल्ली आहे ती. जेणे ज्ञानदृष्टी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एक सरे. सद्गुरु कृपा तेची गुरु किल्ली, जेणे ज्ञानदृष्टी उघडली. सद्गुरूंच्या कृपेतून ज्ञानदृष्टी आपल्याला प्राप्त होते, उघडली जाते. ते ज्ञान गुह्य आहे, बंद आहे. आणि ते उघडण्याची चावी कोणाकडे आहे? तर गुरुकडे आहे. म्हणून गुरुकृपा पाहिजे माणसाला. मी निजानंद हृदयात त्या मज उपेक्षुनी भ्रांत, कामासक्ते लोलंगत द्वारी ओलंगत नीचांची. जे कामासक्त आहे, जे कामामध्ये अधीन गेलेले, कामाच्या मागे लागलेले, कामसक्त झालेले आहेत, असे माणसं लोटांगण घालतात विषयांच्या पुढे. लोलांगता एवढे दुःख अनेक नाही, संत रामदास सांगतात. लोटांगण घालतात विषयांच्या समोर. काम मिळालं नाही तर माणूस इथून कुठे कुठे जातो. काम विषयासाठी माणूस कुठे कुठे प्रवास करतो. परिचयाची लोक सोडून अपरिचित मार्गामध्ये जातो. जिथं आपल्याला कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी जातो. कामासक्त माणूस. कामासक्त माणूस कोणाचा मर्डर करायला घाबरत नाही, मारामारी करायला घाबरत नाही. आता आपल्याला दिसतात लव जिहादचे लफडे कितीतरी ठिकाणी. काय काय चाललेलं आहे. कोणी अंगावर रॉकेल काय ओततो, कोणी पेट्रोल काय ओततो, काय काय चाललंय. लोलंगता एवढे दुःख. लोलंगता आहे ती. विषयांच्या पुढे लोटंगणा घालणे म्हणजे लोलंगता आहे. लोलंगता एवढे दुःख अनेक नाही. विषयांच्या पुढे लोटांगण घालणं म्हणजे दुःख आहे. मग ते करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आतमध्ये असलेल्या नाद ब्रह्माला शरण जा. तो नाद ब्रह्म तुमच्या आत ब्रह्म आहे. तोच ब्रह्म आहे. तोच आपल्याला वाचू शकतो. तोच ब्रह्म आहे. तो आपल्या मनाचा मनोलय करतो आणि भगवंताशी एकरूप करतो आपल्याला. प्रणव रूपाने तो आपल्याकडे आहे. नाद रूपाने तो आहे. चैतन्य रूपाने तो आहे. प्रकाश रूपाने तोच आहे आपल्याकडे. त्याला सोडून आपण इतर सगळे मार्ग आपण अवलंबन केलेले आहेत. म्हणून आपली बुद्धी एकावलंबनात्मक कळा, एका परमात्म तत्वाकडे जाणारी कळा, तरच आपल्याला हे सगळं कळेल. आणि तर यातलं काहीच कळणार नाही आपल्याला. जे काही नाथांनी लिहिले ते एकदम म्हणजे त्यांच्या अनुभवाचे बोल आहेत. कामशक्ती लोलांगता द्वारे ओळंगत नीचांची. खालच्या माणसांची संगत पकडतो माणूस. त्या हृदयस्थ देवाचे ध्यान नित्य योग्याशी निधी ध्यासन सम करोनी प्राणापान सदा अनुसंधान नादांचे. बघा इथं लिहिले स्पष्ट. अनुसंधान कसलं असलं पाहिजे? त्या नाद ब्रह्माचं मूलाधार चक्रापासून जर ते नाद ब्रह्म चालू झालं तर त्याला ब्रह्मरंध्रास कसं न्यायचं, सप्तचक्र भेदन करून, आणि त्या नाद ब्रह्माशी एकरूप कसं व्हायचं. नादाच्या लहरी आहेत. त्या लहरीमध्ये एकरूप होणं, त्या ओंकार तत्वाशी एकरूप होणं, त्या प्रणवाचं ध्यान करणं म्हणजे ज्ञान आहे. आणि हे ज्ञान कोणीच सांगत नाही जगामध्ये. पण नाथांनी इथं लिहून ठेवलंय. म्हणून नाथांचं भागवत वाचा, 11 स्कंद वाचा. कोणी वाचतच नाही. ज्ञानेश्वरला कोणी हातच लावत नाही. आणि जे ग्रंथ ज्यांनी ज्यांनी हातात घेतलाय त्यांच्यामध्ये सगळं आहे. या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान पूर्ण आहे त्याच्यामध्ये. पण त्यांच्याकडे ती स्थिती नाही, अंतरस्थिती नाही. अंतर्मुख होत नाही ते स्वतः सांगणार आहे. आणि म्हणून त्यांना हे ज्ञान कळत नाही. अंतर्मुख होऊनच हे ज्ञान आहे. तुमचं अंतःकरण शुद्ध झालं नाद ब्रह्मातून, त्या चैतन्याच्या स्पर्शातून, त्या प्रकाश स्वरूपातून जर तुम्ही शुद्ध झाला तर तुम्हाला हे सगळं ज्ञान अवगत आहे. अन्यथा ज्याच्याकडे जे ध्यान करत नाही त्याने ज्ञान होणार नाही. ध्यानाच्या माध्यमातून हे ज्ञान होतो.
आता आपण कुठपर्यंत आलोय तर सदा अनुसंधान नादांचे, म्हणजे नाद ब्रह्माचं अनुसंधान सतत आपल्याला सुरू कसं ठेवायचं ते पुढच्या वेळांमध्ये आपल्याला भगवंत सांगणार आहे. आणि झालेली सेवा, इथपर्यंत झालेली सेवा आपले सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा आणि आपले नाना बाबा आणि पांडुरंग देवकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. पुंडलिकावर